आरती स्वामी निरंजन रघुनाथ, आरती स्वामी निरंजन रघुनाथ. निरंजन स्वामींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गेल्या वेळेला त्यांचं संकीर्तन सुरू झालं. आता ते समर्थाने आता तिकडे दिलेलं आहे, तर त्यांना त्याच्यात काय उलगडून घ्यायचं आहे ते आता काय किती भाग कसं शक्य होईल त्यानुसार त्यांच्या कृपेनं होईल ते पाहू. गेल्या वेळेला त्यांच्या पार्श्वभूमी पाहिली होती. चरित्राची आपल्याला कल्पना आहे. पहिली 28-29 वर्ष खडतर आहेत, आपल्यासारखीच आहेत, फार वेगळी आहेत असं नाही. पूर्वीच्या काळातली पद्धत थोडीशी वेगळी होती, मला फार वेगळी वाटत नाही. चरित्रांची परिस्थितीची आपल्या आजच्या काळाची तुलना करतो तेव्हा ते त्या काळात कळंबून इकडे पुण्याला येत होते, म्हणजे दूरदेशीच की, आणि काय ते मिळवा आणि घरी आणा, आणलेलं संपलं की या. त्याचा संसाराचा जो तीव्रता क्रूडनेस आहे तो कसा आहे ह्याचा त्यांना इतक्या वेळा अनुभव आला. दर वेळेला हे झालं की परत पुण्यात यायचं. तिकडे काही नोकरी चाकरी मिळायची नाही, उद्योग मिळायचा नाही, म्हणून पुण्यात यायचं. पुण्यात मिळेल ती नोकरी करायची शक्यता त्या काळात ती होती पुण्यात, तर ते करायचं. पुन्हा पैसे गोळा झाले की जायचं. त्याच्यावर जेवढे दिवस भागतील तेवढे भागतील, जेवढे महिने जातील तेवढे जातील. संपलं की पुन्हा तुम्ही गेलात तर बरं होईल. म्हणजे वेगळ्या मार्गाने सांगण्याची घरात पद्धत असते. ते सांगणं हेच असतं, फक्त पद्धत वेगळी असते. अलीकडे लोक काय ह्याला जातात, काय कॅलिफोर्नियाला जातात, काय लंडनला जातात, काय कतारला जातात, आमकं जमकं काय कुठे कुठे जातात, म्हणजे गुहाळ करून घेऊन येतात. आता घरचे घालवतात का नाही मला माहिती नाही, आपण चौकशी करा. तर फार मोठा या अर्थाने परिस्थितीत फरक पडलेला नाही. त्यामुळं ती चरित्र किंवा अभ्यास हा प्रासंगिक राहतो नाही. आपल्याला फक्त परिस्थितीनुसार काय थोडाफार फरक असेल तपशिलातला तर तेवढा होतो, यापेक्षा काही नाही. मूळ तत्व कायम असतात, म्हणूनच ती शाश्वत असतात. संतांचं सांगणं आणि त्याच्यावरचे उपाय हेही शाश्वत असतात. आज अडचण अशी झाली आहे की ज्यांना कसं लक्षात येत नाही म्हणायचं, पण म्हणतो. माणसाला लालूच किंवा चंगळ करून, भडकपणा करून, चैनीची सवय लावून असंख्य मार्गाने पुन्हा आदिम जीवनाकडे नेलं जातं. ह्याची कल्पना येत नाही. आपल्याला वाटतं, पण आपण आदिम माणसांची चित्र पाहिली आणि आजचे पेपर काढून पाहिले तरी फार, मी म्हणतो हे चुकीचं आहे असं आपण तरी म्हणणार नाही. आपण बघा विचार करून, कुठलेही घ्या, कुठल्याही प्रांतात घ्या पेपर, काय अहो घरात ठेवत नाही. मग मला सांगा आदिम माणसांची काय अवस्था होती याच्यापेक्षा वेगळी. हे मी फक्त बाह्य सांगितलं, अंतर्गत बरंच तसं आहे. परत ह्याची सगळ्याचा विचार केला तर या बाजूनी पुन्हा एकदा आपल्याला हे पशुजीवनाकडे घेऊन चाललेत की काय, आणि जी कुठे आपण काही थोडेफार वर या अर्थाने अंतरंगाने गेलो होतो ते पुन्हा आपण असे खाली येऊन परत असेच सरपटणार की काय असं वाटावं, अशी परिस्थिती बाहेर आहे. आता असं नेलं जात आहे ते ज्यांच्या लक्षात येत नसेल, ज्यांना कळत नसेल, किंवा कळलं तरी ते बरोबर आहे. आजच्या काळाप्रमाणे आपण चाललं पाहिजे, पळालं पाहिजे, काय असेल ते उडालं पाहिजे, काय असेल ते काही म्हणू त्याला, असं ज्यांना बरोबर आहे असं वाटतं त्यांना विनाशाचं, परस्पर संबंधांच्या नाशाचं किंवा दुःखाचं अंजन डोळ्यात घातल्याशिवाय हे संकीर्तन आणि संत जीवन याचं महत्त्व पटणं शक्य नाही. कधीतरी अंजन पडतं आणि मग डोळे उघडून बघायला लागतो की अरे हे जीवन काय होतं.
आणि मी काय जीवनाकडे वाटचाल करत होतो हे केव्हा लक्षात येतं? ज्या वेळेला कधीतरी हे अंजन पडतं. म्हणून बोधपाठामध्ये आपण म्हटलेलं आहे की अंजनाची करावृष्टी. डोळ्यात सुद्धा घालून चालण्यासारखं नाही, इतकं ओतायची गरज आहे आता. कारण हे इतकं ओतत आहेत, त्याच्या प्रमाणात इतकं ओतलं पाहिजे तर काहीतरी कुठेतरी जाग झाली, काय डोळ्यात कोणाच्या प्रकाश पडला, बाहेर दिसायला लागला सरळ त्याला. तर इतकी अंजनाची करावृष्टी हा जो शब्द वापरलेला आहे तो तेवढ्यासाठी वापरला. तेव्हा त्यांचं राहू द्या, पण आपण जी काही मंडळी आपल्या पूर्वपुण्याईमुळे म्हणा, त्यांच्या कृपेमुळे म्हणा, थोडे सावध आहोत, जागे आहोत, त्यांना याचं महत्त्व कळतं आहे. किंवा जे पुढे आपण विवरण काय संकीर्तन करू त्याचं महत्त्व कळेल, जे लागू होत असेल ते आचरावंसं वाटेल, या आशेवर हे आपण सगळं करतोय का? आपण ही भाव समजू शकाल अशी मला आशा आहे. खरं तर आपण भगवंत भगवंत म्हणतो, पण आहे ह्या इहलोकामध्ये निरपेक्ष अत्युच्च आनंदाच्या जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे भगवंत. फार काही कुठे जायची गरज नाही, आकाशात सुद्धा नको. आकाशात अनुभव काय हो? आकाशात गेलं की का खाली जमिनीवर सरळ टेकटेकाने अशी चिंता वाटते. बघा तुम्ही जे प्रवास करतात त्यांना कसं होत असतं, BP वाढलेलं असतं तेव्हा. सगळं खाली आलं म्हणजे बरं. ते कुठेतरी पक्षी आपण ऐकलेलं असतं सगळं. हवामान, ढग केव्हा काय बदलेल सांगता येत नाही, आपल्यासारखंच असतं ते. तर त्यामुळे ते कधी हवामान बदलेल सांगता येत नाही. त्यामुळे ते जर काय झालं उद्या खाली टेकलं नाही तर करायचं काय असं वाटतं. वर गेलेलं मी वर जाऊन आलो म्हणून सांगतं, असं वाटतं बा. तिथे गेले की असं वाटतं काय आपले पाय सुटले, आता संपलं. आता ह्याने सुखरूप खाली आणलं, बरं तो आत कोण बसलाय, तो काय करतोय हेही कळत नाही. त्यांनी एकदा सुखरूप ठेवलं जमिनीवर आणून, म्हणजे बाहेर पडलो म्हणजे सुटलो बाबा असं वाटतं. तेव्हा हे तिथलं नाही, भगवंत इथे अत्युच्च आनंदाचा प्रत्यक्ष अनुभव घेणं म्हणजे भगवंत आपल्या दृष्टीने. त्याची प्राप्ती आपल्याला तो थेट घ्यावा. खरं सांगायचं तर अत्युच्च आनंदाचा अनुभव, ज्याला महाराज निरपेक्ष समाधान म्हणतात, निरुपाधिक आनंद म्हणतात, आपण कुठलेही शब्द वापर, त्याचा प्रत्यक्ष थेट अनुभव घ्यावा. खरं सांगायचं तर तो जर एकदा अनुभव आला तर मनुष्य मागे वळून सुद्धा बघणार नाही. तो म्हणेल ते तुमचे सगळं काय असेल ते चटपिटट सगळं काय, तुम्हाला जे काय नावं घालायची करायची, काय करायचं ते करार, काय सया काय करायचं ते करा. मला आनंद, मी आनंदात आहे, मला काय फरक पडत नाही. जे आहे ते असेल परार्थाचं ते येईल, असेल ते जाईल, इतकी तयारी माणसं एकदा. कारण त्याला ते आनंद कळला, हा थेट आनंद आहे. फक्त तो घ्यायला लागणारी शुद्धता कमी पडते. म्हणून जरा कल्पना यावी, कारण हे थेट निर्गुणाचीच भाषा झाली सगळी. आत्ता जे बोललो उत्कट जीवन अमकं तमकं, त्याची सगळ्याची भाषा म्हणजे शेवटी निर्गुण झालं. आम्हाला सगुणात असल्यामुळं ह्या कल्पना सगळ्या करता येत नाहीत, अनुभवता येत नाही. मग आपल्यासाठी हे मूर्तीबिर्ती तयार केल्या का? तर ते ज्यातून येतं, म्हणजे ज्या उत्कट आनंदाचा किंवा अत्युच्च आनंदाचा आपण उल्लेख केला, ते ज्यातून येतं ती भव्यता किंवा उदात्तता, करुणा, कर्तव्य म्हणजे कर्तव्यपरता, शांती, क्षमा किंवा प्रेम, अशा असंख्य आदर्शांचं आपल्याला भान यावं आणि मग त्या जीवनाचा अनुभव घेता यावा, याचा कुठेतरी सांधा जमवावा. म्हणून खरं सगुण आणि ही मूर्ती हे सगळं केलेलं आहे. तेव्हा आता मूर्तीच्या बाबतीत सांगतो. मूर्ती काय, तिचं कुठलंही स्वरूप काय, ते फोटो असतो, हे असतं, पादुका असतात, आमका काय असेल ते, एक जे सांगितलं तेच सगळ्या बाबतीत काय. मूर्तीनं प्रथम काम सोपं होतं आणि नंतर अवघड होत जातं. एवढं फक्त आपण लक्षात ठेवा म्हणजे झालं. आपण कुठेही असा सिद्धांत चुकला तर मागे घ्यायचा, माझी तयारी. मूर्तीनं पहिल्यांदा काम सोपं होतं, कारण सगळे आदर्श उदात्त स्वरूपात समोर उभे राहतात. राम असेल तर उदात्त स्वरूपात समोर उभा आहे म्हणून काम सोपं झालं. कारण आता थेट आहे, एकदम पाहता येतं, एकदम दृष्टी लागते, एकदम आनंद मिळतो, एकदम प्रेरणा मिळते, सगळं एकदम सुरू झालं. कारण सगळं आलं, एकदम सुरू झाले सगळं. त्यामुळे मूर्तीनं प्रथम काम सोपं होतं आणि नंतर अवघड होतं. कारण अशी तर काही मूर्ती उघड्यावर ठेवता येत नाही, म्हणजे मंदिर करावं लागतं.
निश्चितता येते. तसं ते सोपं काम आहे खरं म्हणजे. पहिल्या बाजूने विचार केला तर आता ही निर्गुणाचं ते कुठं भगवंत शोधायचा आणि कुठं तो अत्युच्च आनंदाने आमकं आम्हाला मिळायचं. म्हणून हे सगळं करण्यासाठी ह्या सोप्या गोष्टी होतात. मंदिर आहे की त्याला निश्चितता आहे, कुठेतरी ठिकाण आहे, काय पत्ता आहे, स्थान आहे. मंदिर आहे, दरवाजे आहेत, त्या मंदिर आहे किंवा एक जागा आहे म्हटल्यावर त्याला जायला वाटा आहेत, अनेक प्रकारच्या वाटा आहेत. आपण जाणून घ्यावा हवं तर आपल्याला जाणण्याने परमेश्वर हवा आहे का, आत जायचं आहे का, जाणण्याच्या दरवाजाने जायचं आहे का. जिज्ञासेचा दरवाजाही मोकळा आहे, ज्ञानाने जा. समजून घेऊन गेलं तरी तिथेच चाल, जे मिळायचं तेच आहे. भगवंत एकच, इकडच्या दरवाजातून आला आणि तिकडच्या दरवाजातून आला म्हणून वेगळा दिसत नाही. तो तसाच दिसतो. आत गेल्यावर समोर उभं राहिलं की दर्शन एकच आहे, अनुभव एकच आहे. जवळ राहण्याचा काही योग आला तर सान्निध्याने स्वतः पालट होऊन अनुभव येतो, तो पण अनुभवच आहे. आपण वाटचाल करीत आलो असलो ह्या कुठल्या तरी एखाद्या मार्गाने, आपल्याला हे ज्ञान मिळणे शक्य नाही, सहवास शक्य नाही, सान्निध्य शक्य नाही, तरीसुद्धा वाटेत वारीत भेटत नाही. पांडुरंगाच्या वाटेतच भगवंत विठ्ठल जास्त भेटतो. आपल्याला माहिती असेल, अनेकांच्या रूपाने भेटतो. मी वारी केली असेल त्यांना माहिती असेल. मी करून सांगतो अगदी की खरोखर वारीत भगवंत भेटतोच. नंतर शेवटी असं होतं की आता दर्शनाची त्या अर्थाने आशाच राहत नाही. इतक्या वेळा पांडुरंग भेटलेला असतो इतक्या रूपाने, शेवटी फक्त काळसाल नमस्कार, तू आहेस तिथं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो, तिथनं प्रेरणा दिलीच, खेचत नेलंच म्हणून आलो, हे सगळं होतं. आणि बस त्या वेशीवर मनुष्य लोटांगण घालतो, बस फार झालं तर तुम्ही भाग्यात आंघोळ कर. इतकं मनुष्याला त्या अनुभव देण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. कारण तिथे एक निश्चित ठिकाण आहे. मी सोपं कसं होतं हे बघायचं म्हणून. ठीक आहे, आपल्या जागी आपण कर्तव्याचरण करत असू, काय आपल्या वाट्याला आले असेल ते, किंवा दैवी गुणांचा ज्यांचा आपण उल्लेख केला, जे मूर्तीच्या रूपाने विद्यमान त्यांचा उल्लेख केला, त्यांचं सुद्धा आचरण करीत असो, तर आपल्याला कुठे जायची गरजच भेटत लागत नाही, गरजच नाही. म्हणजे आपल्याकडे देवाला येणं भाग आहे, आपल्याला जायची गरज नाही. कारण आपण कर्तव्याचरण करतो आहोत आणि हे सगळे जे सद्गुणांचे जे काही त्याच्या ठिकाणी काय झालं एकत्रीकरण, त्याच्या सगळ्याचा आपण इथे प्रत्यक्ष वर्तनात आदर करतो आहोत. असं जर असेल तर विश्वनाथ महाराज म्हणले तसे की त्याला घरी यावं लागतं, तेव्हा तो तिथून येऊन भेटतो. खरं भजन चाललं असेल तर भगवंत हजर असतो, त्यालाच यावं लागतं, कारण त्याची ओढच आहे त्याला. ये तर तिथं कशाला येतात, मीच येतो नाही. इथं आपल्याला ज्याच्याकडे जायचं तोच मनुष्य इथं भेटला तर कशाला तिथपर्यंत जातोय, त्यातला प्रकार आहे हा. तर तिथे येतो. तर हे सगळे मार्ग आहेत, कुठलाही चालून बघावा. पण अवघड होतं ते काय होतं तर मूर्ती कशासाठी निर्माण केली होती ती विसरायला होतं हे सगळं करता करता. आणि मनुष्य मूर्तीलाच कवटाळून बसतो. मूर्तीला आणि मंदिराला एकटा कवटाळून बसलं की अवघड काम सुरू होतं. मग खरं तर अशा तऱ्हेची सगुणाची भक्ती ही या लोकी, जसं मगाशी म्हटलं तसं, भगवंताचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आहे. तर ते राहतं दूर. आणि मग पंच, मग ट्रस्टी, मग ते रंगकाम, पद, मग कळस, सोनं, त्याच्यावर ते काय टोक, त्याच्यावर झेंडा, अमकं तमकं, ती सेवाधारी, सेवेकरी, किती प्रकार, काय 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 ते मूळ आपलं काय काम करतं, भगवंत भेटायचं होता, हे कुठून आलं तर ते सगळं आता गोळा झालेलं आहे. आणि आम्ही ते कवटाळून बसलो. आता मंदिरात फक्त देवच नसतो, आपल्याला माहिती आहे, खजिने सुद्धा असतात. तसं आता का बुवा आपल्याला काय माहिती नव्हतं, तर देवालाच माहिती असणार नाही का, त्याच्या खाली आहे म्हणल्यानंतर. आता तर असं बरंच काय काय कवटाळून ठेवलेलं असतं कुठे कुठे. मग मालकात मारामाऱ्यान कोर्ट कचेऱ्या होणार. शेवटी आपल्याला कुठं सद्गुणाचे काय राहिले देणं घेणं की नाही, हाय संबंध कशाचे, ते बाकीच्याचे आहे. मग बाकीच्याचे शेवटी तिकडेच भेटतं, जाऊन भेटतं म्हणजे वाढतं, पुढं पुढं जातात. कारण ते म्हणजे ते आपल्याकडे बरेच आहे तिथे मंडळी, पण तरीसुद्धा त्यांचं मुळात कामच पुढची तारीख घेणं हे जर आहे, क्षमा करायचं त्याने मला, कारण आपणच विनंती करतो की त्यांना तसं कसं म्हणता येईल. त्यामुळे पुढची तारीख मिळवणं हेच काम आहे. आणि ह्या कोर्टात मिळते ती, भगवंताच्या कोर्टात पुढची तारीख मिळेल कोणाला काय नाही ना. तारीख नाही, 9:37 बस संपलं, काय सर्टिफिकेट सुद्धा देतात लगेच. तेव्हा तसली तिथं तारीख नाही मिळत, इथे मिळते. त्यामुळं मग शेवटी हे सगळं करत बसावं लागतं. आता आपण कुठे होतो ते बघा आणि कुठे आलो ते बघा.
हे मूर्ती कवटाळण्यानं भगवंत पण येत नाही. पुस्तकं कवटाळून धरलेलं ज्ञानी होता येतं का? सहज जातात आपला विचार. सगळी महत्त्वाची जे अडतात आपल्याला, जे विषय सुटत नाहीत ना वगैरे ते सगळ्याची जड पुस्तकं असतात, ती सगळी कवटाळून धरली. तर पूर्वी काही लोक उशीला वगैरे घ्यायचे बरं का प्रयोग करायला. मला लहानपणी आठवते की तू ते उशीला घेत जा. तेव्हा पुस्तकं कवटाळून जसं ज्ञानी होता येत नाही, फार तर हमाली होईल, म्हणजे कदाचित ती पुढे करता येईल. तर त्यानं जसं ज्ञानी होता येत नाही, तसं मूर्ती किंवा देवळं कवटाळून भक्त होता येत नाही. त्यात जे घ्यायचे ते घ्यायचं असेल तर घेऊन भक्त होता येत, ते त्यासाठीच आहे. पण ते जे देण्यासाठी ते आहे, ते घेण्यासाठी आपण गेलो असलो तर ते मिळेल आणि भक्त होता येईल. तेवढ्यासाठी त्याची योजना केलेली आहे. ती कशातून केलेली आहे? तर मला निर्गुण झेपत नाही म्हणून. मला निर्गुण झेपत असेल तर निरुपाधिक आनंदाचा अनुभव घ्या, प्रश्न मिटला. तर सगळ्यामधला प्रश्न निर्माण झाला तो यामुळे झाला. तेव्हा निर्गुण पाहावात आपली अडचण ही होती. निर्गुण पाहावं खरं, तो तेवढी कुवत नाही असं होतं. आता तो त्या सद्गुणात आहे, करुणेत आहे, काय असंख्य गोष्टी आत्ता आपण बोललो. अंमलात आणायला जाव्या तर तिथे भेटू शकतो, तिथेही आनंदाची लहर येऊ शकते, हे नक्की. तर ते येऊ शकेल, पण कुठलाही एक नमुन्यादाखल करुणा घेतली. गुण मुक्या प्राण्यावर करुणा करा. वाटेत कुत्रा आलं तर कशी करुणा आहे तिच्या. ओरडलं बिरडलं समजा, आपल्याला झोप बीप लागलेली असली तर बाहेर जाऊन मुक्या प्राण्यावर दया करतात. ओरडायला लागली म्हणजे सांगतात की रात्रीच्या वेळी काय भयानं ओरडतेस, म्हणतात बघा लोक, काय भयानं ओरडतात का होते काय कोण आठवत. ती भीती जास्त असते खरं सांगायचं, कारण असं म्हणतात बाबा काहीतरी अंधश्रद्धा असते काहीतरी, पण तसलं काहीतरी होईल की काय. मग त्याच्यासारखी मार्ग काय, तर त्याला दगड मारून एकदा बाजूला घाला. तर होणारच असलं तर ते होणारच, तुम्ही दगड मारून आणखीन काय होणार. पण त्याच्यावर भूत दया करुणा वाटते तेवढी गोष्ट सोपी नाही. ही मुक्या प्राण्याची ही अवस्था आहे. मी तर म्हणतो एवढे बोलके मनुष्य प्राणी, बोलकी माणसं एवढी, नोकरापासून आपल्या घरातल्या कोण वडीलधाऱ्या माणसांपर्यंत एवढी माणसं आहेत बोलकी आहेत. त्यांच्या बाबतीत काही करुणा दाखवता आली तर भगवंताचा आपल्याला अनुभव मिळण्याची शक्यता आहे. पण ते मुक्या प्राण्यावर दया करणं बरं असं म्हणतील हे जर सांगितलं तर, त्यामुळे ते काही मी पुढे सांगत नाही. म्हणजे ते का अनुभव येत नाही हे कळेल. निसंशय श्रद्धा एक श्रद्धा आहे. श्रद्धा ही निसंशय असते नाही, तिथे काय प्रश्नाचे संशय असतात तर श्रद्धा उत्पन्न होणारच नाही. त्यामुळे निसंशय श्रद्धा आहे समजा, तरीसुद्धा भगवंताचा अनुभव आहे. पण मला सांगा, गरिबाचा काय प्रश्न नाही, पण धनिकांना, मोठमोठे धनिक ती लॉकरसाठी ती स्वतः येतात, ती पासबुक आपापली येऊन घेऊन भरून जातात. एवढी मोठी माणसं किती, म्हणजे ते वाचताना सुद्धा आपले 6 डिजिट 7 डिजिट वगैरे ते भरताना सुद्धा अवघड वाटतं काही वेळेला, एवढं असतं. पण ते स्वतः येतात भरायला. निसंशय श्रद्धेचा प्रश्न चाललाय, भगवंताचा एक गुण त्याच्या संबंधित असलेला. ती भरायला येतात, त्याचा अर्थ सरळ आहे की त्यांच्या घरचा नोकर उपाशी आहे. आपण काय अर्थ लावता तो पहा. ती नोकराजवळ देता येत नाही, नोकराजवळ दिलं तर घोटाळा होईल, ते पाहणारच ना. त्यापेक्षा स्वतः भरलेलं बरं असं वाटतं. तो उपाशी ठेवला आहे म्हणून ही भीती आहे. त्याचं पोट भरलेलं असलं तो भरणार नाही, तो म्हणे ठीक आहे काय मालकच आहे शेवटी, तेवढा फरक त्याला कळतो म्हणून तो नोकर आहे. नाही तर तो स्वतः काढेल इंडस्ट्रीत मालक होईल, काय फरक पडतो ते तेवढा फरक त्याला कळतो. त्याला उपाशी ठेवला असला तर तो त्याची नजर देईल, म्हणून मग स्वतः यावं लागतं. हे मोठमोठ्यांची अवस्था आहे. त्याला उपाशी ठेवलेला आहे आणि आपण अतिसंचय केलेला आहे. या दोन्ही गोष्टीचं ते निदर्शक आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी पुरे. एक त्याग भगवंताचा अनुभव देऊ शकतो. हे निर्गुणाच्या अनुभवाच्या बद्दल बोललो मगाशी, ते सगळं सगुणाचं आता बघितलं काय घोटाळा होता ते. त्याग हे का चाललं, हे निरंजनांचं चाललेलं आहे. त्यांच्या म्हणण्याबद्दल मला त्यागाबद्दलच सांगायचं आणि तिथेच येतो शेवटी. त्याग आहे. आपण ह्याच्याविषयी मागे काही कशाच्या तरी संदर्भात बोललो होतो की घासून अगदी झिजलेलं भांडंसुद्धा कोणी वापरायला नेलं तर येतंय की नाही असं वाटतं, परत देत आहेत की नाही असं वाटतं, किंवा कोणाला गरजूला उचलून द्यावं आतून तयारी होत नाही. म्हणजे आता अडचणच झाली असली घरात एखाद वेळेला होईल. अगदी विरलेली असली साडी
तरी सुद्धा देवत नाही नसती, बुहारणीला जे साठ ती सुद्धा विरलेली आहे, खराब झाली, आपण वापरलं सगळं झालं. उपयोगाचा विचार केला तर उपयोग करता येत नाही एवढा ठीक आहे, नंबर लागत नाही आहे अशी परिस्थिती आहे कपाटात. पण ते जे काय आहे ते उचलून द्यावं असं होत नाही. असं वाटतं की हे जर समजा दिलं तर एखादं भांडं, आणि त्यात मी तर असं ऐकलं की काही काही गावामध्ये इथल्यापेक्षा जास्त भांडं जर चांगलं मिळत असेल, हे माहिती आहे बरोबर, फोन आहेत ना अलीकडे, तर त्यामुळे ते पोचतात बरं का, तर ते सगळे कपडे गोळा करून त्या गावी जातात आणि तिथं भांडी किती जादा भांडी मिळतात ती घेऊन. काय आपल्याला त्यागाचं जमणं मला सांगा, हे सगळं असं आहे. मला निरंजनांचा श्लोक म्हणायचा होता, तो म्हणतो सुरुवातीला. बाबा काय झालं, समर्थांचे आपण उपासना करत होतो तेव्हा ते आपल्या श्लोकामध्ये आता ते गेल्या पृष्ठ 59ला नंतर करून घ्या. निरंजन स्मरण म्हणून, निरंजन स्वामींचं स्मरण म्हणून पान 59 श्लोक 25 घेतला तरी चालेल. दुःखाला ओळखुनी, दुःखाला ओळखुनी घेऊनी जे येत वेश सौख्याचा. दुःखाला ओळखुनी घेऊन जे येत वेश सौख्याचा. गुंतवुनी संसारी, गुंतवुनी संसारी मनुजाला करीत घास काळाचा. मनुजाला करीत घास काळाचा. दुःखाला ओळखुनी घेऊन जे येत वेश सौख्याचा. गुंतवुनी संसारी मनुजाला करीत घास काळाचा. हे जाणून रघुनाथा, हे जाणून रघुनाथा दत्त प्रभूना अनन्य जे शरण. हे जाणून रघुनाथा दत्त प्रभूना अनन्य जे शरण. स्वामी निरंजना त्या तीव्र तपस्ये सही करू नमन. स्वामी निरंजना त्या तीव्र तपस्ये सही करू नमन. स्वामी निरंजन रघुनाथ महाराज की जय. आता आपलं चाललं होतं त्यागाचं बोललो. मग अशी मुद्दाम उदाहरण आपल्याला भांड्याचं दिलं, मुद्दाम उदाहरण अगदी जुन्या साडीचं दिलं. निरंजनाने काय केलं, त्यांना साक्षात्कार झाल्यावर जेव्हा ते परत नाशिकला आपल्या गुरूंच्या दर्शनासाठी परत आले, त्यानंतर ते जुन्नरला गेले, तेही थोडं बघा जवळ तर बघू. तर त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं की आता दत्तगुरूंनी मला मांडीवर घेतलं. सगुण दर्शनाचा दत्तप्रभूंचा अनुभव घेतलेले संत म्हणून आपण पाहतो आहोत, आपल्या लक्षात आहे. आई
के हो कांते हे माझे उत्तर, आई के हो कांते हे माझे उत्तर. लुटवी संसार सर्व काही, लुटवी संसार सर्व काही, आई के हो कांते हे माझे उत्तर, आई के हो कांते हे माझे उत्तर. लुटवी संसार सर्व काही, लुटवी संसार सर्व काही, उत्तम वसने भांडे पात्र धन, उत्तम वसने भांडे पात्र धन. संग्रह करणे काशाम्हा, संग्रह करणे काशाम्हा, आई के हो कांते हे माझे उत्तर, आई के हो कांते हे माझे उत्तर. लिहिले प्राक्तनी न चुके सर्वथा, लिहिले प्राक्तनी न चुके सर्वथा. मग काहे वृथा साठवावे, मग काहे वृथा साठवावे. ऐसे बोल बोलून शुद्ध निरंजन, ऐसे बोलून या शुद्ध निरंजन. दिला लुटवून संसार, दिला लुटवून संसार, आई के हो कांते माझे उत्तर, आई के हो कांते माझे उत्तर, आई के हो कांते माझे उत्तर. आपल्याला असं वाटेल, पण हे अगदी परंपरा आहे की अशा अर्थाने एकदम आपल्याला अस्वस्थ होण्यासारखं जे वाटतं तसं काही नाही आहे. प्रत्यक्ष जाऊ दे, मनान जरी सुटलं तरी खूप झालं. साडी राहिली तर राहू दे, भांडं राहिलं तर राहू दे, म्हटलं तर जीव जो आहे तेवढा फक्त बाजूला जरा झाला तरी खूप झालं एवढं ऐकल्यासारखा. सूर्य उकळतो, आमच्या अंगात उष्णता टिकण्या एवढं विनोबा म्हणतात तसं उष्णता राहते ना, तेवढं राहिलं तरी खूप आहे आम्हाला, नाही सोडवत ना. एवढं तरी लक्षात ठेवा की त्यांनी काय उत्तर दिलं आणि त्यानंतर. आणि हे असं मला हेही म्हणायचं नाही की आई के हो कांते हे माझे उत्तर, लुटवी संसार सर्व काही, असं त्यांनी स्वच्छ हे उत्तर दिले. त्यांचे अभंगात त्यांचं चरित्र आणि बाकीचे उपदेश खूप येऊन गेला, त्यामुळे आता त्याचं कशी विभागणी होती बघूया. पण हे जे काय सांगितलं त्यांनी ते त्यांनी केलं. त्यानंतरची जी संक्रांतीला संक्रांतीला आपल्याला माहिती आहे आपलं बजेट 2 रुपये नाही तर 5, त्याला काय मिळतं. तेव्हा असू द्या, आता आपण त्याच्यावरनं बोललेलं पाहिजे, बस कशाला तुमचा आमचा वेळ घ्यायचा, आपल्याला माहितीच आहे सगळं. तर त्यामुळे तसं नाही, संक्रांतीला त्यानंतरच्या त्यांनी ती लुटवलं. आपण लुटवं असं नाही, आपण त्या दिवशी असं ठरवावं की आपली ह्यातली जी मत आहे तेवढी फक्त काढून घेतली. आता काय त्यांना करायचं करू देत, काय कोणी वापरतोय कोणी करतोय कोणाकडून हे होतंय, काय होतंय ते होऊ दे, त्याचं काय व्हायचं ते एकदा असं वाटू दे कुठेतरी मनाला, थोडंसं शांतता लावेल की आपल्याला अस्वस्थ आहे सारखं. ते कशाने येतं, भांड्याने येतं, ते कपडे वाळा घातल्याने काय काय वाटेल त्याने अस्वस्थ माणसाला असतं. निदान त्यातलं जर मन निघालं एवढं त्यांनी लुटवलंच सगळं. त्यांनी ते करून लुटवलं आणि ते उठून तिकडून निघून गेले. अर्थात भगवंताची दत्तप्रभूंची पाठीराखायची आणि हे सगळं त्याला सोपवले, त्याला सांभाळावंच लागतं. त्यातला हा प्रकार आहे की आपल्याला काय झाले, त्यागाच्या सामर्थ्याची कल्पना आता हळूहळू ओसरत चालली. त्यागाच्या सामर्थ्याची कल्पना माणसाला होती की त्याग केला तर त्याला एक जबरदस्त सामर्थ्य आहे, याची पीठिका होती, परंपरा होती. ही माणसं हे आत्ता जे वर्णन केलं असंच्या असं तुम्ही मागे जा, आपल्याला माहिती असेल बाबांची परिस्थिती काय होती, आपल्याला माहिती आहे ना. बाबांना ह्यांनी काय सांगितलं होतं, राहायला यायचं असेल तर तात्यांच्याकडे राहायला यायचं होतं, म्हणजे महाराजांच्याकडे राहायला यायचं होतं. वर तर त्यांनी काय सांगितलं होतं की दादर स्टेशनवर आपल्याला माहिती आहे त्याची पुस्तकांची पेटी लुटली होती. पुस्तकांचे जे पेटारा होता तो सुद्धा दादर स्टेशनवर आणून त्यांनी लोकांना लुटून घेऊन जायला सांगितलं होतं. घर भांडी गेलीच. जर माझ्याजवळ तिथे माडीवर राहायचं होतं तर त्यांच्याकडे माडीवरची जागेत राहायचं यायचं होतं तर सत्संगाचं एवढं जर तुम्हाला प्रेम आहे तर ते लुटून या, असं सांगितलेलं होतं. तेव्हा महाराजांनी सांगितलेलं आहे, यांची एवढा निर्धार आहे म्हणून प्रश्न निर्धाराचा निघाला गेल्या वेळेला. आणि तोच निर्धार पुढे काय काय करत होते पहा. आता
तर त्या निर्धारावर बाबांनी, ही आजच्या काळातली गोष्ट आहे, आज 17 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, की त्यांनी तो संसार सगळा लुटवायला लावला. तुम्हाला माहिती असेल की ह्यांनी हे केलं स्वतः, आणि त्याच्यानंतर ते उरलेलं सामान, त्या मुख्य राहिली ती पुस्तकं, त्याच्यात ती महाराजांनी सांगितली होती कोणती पुस्तकं ठेवायची. ती 5 पुस्तकं सोडून बाकी काही ठेवायचं नाही, सगळं तिथे आणायचं आणि उठून न्यायचं. ते सगळं सोडून, त्यामुळे सामान घेऊन येणं, शिफ्टिंग काय प्रश्न नाही, शिफ्टिंग आपणच. शिफ्टिंग म्हणजे काय, आपली एक पिशवी घेऊन आसरवायचं, दुसरं काय शिफ्टिंग. त्या महिन्याला जे येईल त्याच्यात एक भांडे घ्यायचं. आपण आता ज्यांनी प्रपंचपूर्वी कोणी घराबाहेर निघाले, कोणी काय कशाने कारणाने बाहेर, काय असेल ते असं ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला असंच केलं होतं की काय 2 पातेली, तिसरं मग चौथं, असं तर केलंच की. पण आपल्याला माहिती आहे की हा प्रपंच सगळा लुटवून आल्यानंतर, त्याच्यातली पूर्ण आसक्ती बाजूला झाल्यानंतर मग महाराजांच्या घरी राहायला मिळालं, मग तात्यांच्या घरी राहायला मिळालं, मग माडीवर, मग रोज तुम्हाला संबंध आहे, सगळं आहे. पण हे सगळं सोडल्यावर, आणि सोडल्यानंतर आपल्याला माहिती असेल पुढे काय झालं ते, की पुढे प्रत्यक्षात आपल्याला त्यावेळेची कल्पना असेल की UPSCला जे याचे बाबा फिलॉसॉफीचे होते, तर त्यामुळे त्याचे जे पेपर होते त्याच्या तपासणीचं काम बाबांच्याकडे त्या काळात चालून आलं, आणि 1 वर्षात त्याच्या मानाने होतं ते घर परत होतं तसं झालं सगळं. 1 वर्ष लागलं. त्यागाचं सामर्थ्य काय आहे ह्याची कल्पना नसल्यामुळे सगळं होतं. हे त्यागाच्या सामर्थ्याची कल्पना गेली. काय होतं, जो निष्कामपणे देतो ना त्याला पुरेल एवढं देवाला द्यावंच लागतं. जो निष्कामपणे देईल, अपेक्षा ठेवून देतो तो अपेक्षेच्या व्यवहारातच आहे, त्यामुळे त्याचं काही काळजी करायचं कारण नाही. जो निष्कामपणे देतो त्याला पुरेल एवढं देवाला द्यावंच लागतं. तो जो लुबाडतोय ना आणि तो सांभाळतोय ना लॉकरमध्ये किंवा कुठे ते काळजी घेतोय, त्याला तर भगवंत देतच नाही. पण काही वेळेला भगवंताला सुद्धा सगळ्यांची काळजी असते, त्याला लेवलिंग करावं लागतं काही वेळेला. साधं सुद्धा लेवलिंग होत नाही, मग लॉकरऐवजी लॉकअपमध्ये बसावं लागतं. आपल्याला अनुभव असेल, काय लांब नाहीत, हे सगळीकडे आहेत, दुर्दैवाने म्हणा कशाने म्हणा सगळीकडे अनुभव आहेत. तो हे त्याचं लेवलिंग सुरू होतं भगवंताचं. तो देतोय म्हणलं की तो म्हणतो आणून देतो. तुपाशी राहिलं हे पाणी घेतली, तुपाशी हे अन्न घेतलं, हे असं आहे. कारण का त्याच्याजवळ होतं त्याने देऊन टाकलं, मग आता त्याची काळजी त्याला लागली. म्हणजे हे टोकाचं का लक्षात ठेवायचं, आम्हाला जे निदान आमची आमटी भाकरी तेवढी, त्यातली तरी अर्धी भाकरी पोट भरल्यावर तरी देऊ निदान. असं नाही का पोट भरल्यावर पुन्हा संध्याकाळी खाऊन सकाळी आता खाण्यासारखी राहिली नाही की तुला ठेवलं हा जाताना घेऊन जा. आपल्या मोलकरीण नोकर कोण असेल ते खाण्यासारखं राहिलं नाही आहे म्हणून ठेवले. तसं सकाळी जे खाण्यासारखं होतं ते द्यावं, सर द्यायचं असेल तर हां ठीक आहे, व्यवहाराची सांगड झालं, न्यायचं नव्हे. पण असं करण्यात आपण कुठे आहोत ते कळतं. ते कुठे असतील ते असतील, जगाचं काय चालेल ते चालेल, भगवंत काय करायचं ते करेल, आपण कुठे आहोत ते आपल्याला कळेल. यासाठी त्याग म्हणजे, मी तर म्हणतो ठीक आहे, या तर गोष्टी साध्याच झाल्या की आपण पैशाचा विचार केला, पदार्थांचा विचार केला, वस्तूंचा विचार, घरादाराचा विचार केला, काय ह्या माझ्या दृष्टीनं अजूनही छोट्याच गोष्टी आहेत. ह्याच्यापेक्षा बरीच मालमत्ता माणसाकडे आहे. त्याग ही गोष्ट इतकी व्यापक आहे, निर्धार करायचा असेल ना भगवंताच्यासाठी तर वाटेत काय अडेल तर त्यागाचे अडचण येईल. म्हणजे आपली मतं कोण त्याग करायला तयार आहे सांगा, आपले आग्रह आहेत कोण सोडायला तयार आहे सांगा मला. त्याग करायला तयार आहे आग्रहाचा, मतं सोडायला तयार आहेत, संस्कार सोडायला तयार आहेत, निदान चुकीचे तरी संस्कार सोडायला तयार आहेत का, आपल्या नको असलेल्या आठवणी सोडायला तयार आहात, त्याग करायला तयार आहात, जाव्यात असं वाटतं ते नको सोडले आहेत का, सोडूनच येऊ सरळ. तसं नाही, आपल्या मनात किती प्रपंच आहेत आपल्यापेक्षा इतरांचे जास्त, ते सोडायला तयार आहे का, त्याचं तरी करा त्याग निदान, ते काय तुमच्यावर चाललेले नाहीत. पण त्यांचं कसं होईल, यांचं कसं होईल, त्यांचं कसं होईल, कसं चाललंय वगैरे काय गरज नाही आपल्याला. असली किती निसर्ग दत्तांची भाषा वापरायची ना ते अगदी स्पष्ट म्हणतात, आपल्या मनातले जे सगळे स्वार्थी आणि मतलबी बेत आहेत ना तेवढा त्याग करावा. ते स्पष्ट सांगितलं. आपण खूप निस्वार्थाचा आवडला तरी मुळात मनात स्वार्थी आणि मतलबी बेत असतात असा शब्द आहे त्यांचा. स्वार्थी आणि मतलबी बेत जे मनामध्ये आहेत तेवढे काढून टाका. त्याला स्वरूप कशाचंही तुम्ही दिलं असेल ती गोष्ट वेगळी, पण तेवढे बेत काढ. त्याचा त्याग केला तरी मनुष्याला आहे त्याचा की भगवंताचा अनुभव मिळतो. त्याग भगवंत त्यागमूर्ती आहे, त्यामुळे त्याचा अनुभव आपल्याला येऊ शकेल. तेव्हा पहिल्यांदा मनानं तरी सोडावं. त्यांनी काय सोडलं हे कल्पना यावी म्हणून सांगितलं. हे असंच आहे आणि ही परंपरा आहे. मला सांगा, बाबांना हे यांनी सांगितलं, तात्यासाहेबांनी सांगितलं, पण महाराजांनी आईला काय सांगितलं ते तुळशीपत्र ठेवायचं.
काय परंपरा आहे छोटी ती. मग निरंजन रघुनाथ त्याची यादी होते आणि ते केलं. तर त्यांनी पत्नीला सांगितलं, महाराजांनी आईला सांगितलं की इथंच जीव अडकला ना तुझा, हे तुळशीपत्र घे उदक सोड, नाही कोणाला काय न्यायचं ते, आम्ही आता हे दान दिले सगळं. हो सगळं रिकामं झालं किंवा आपल्याला वाटत होतं, म्हणजे त्यांनाही वाटत होतं आईनं की इतकं सोपं काम नाही आवर करणं सुद्धा. पण लोकांनी आवर फार काळजी वाटते आपल्याला. आणि खरं सांगू का, बिराडं बदलतात पण अनेकांची परिस्थिती अशी असते की सगळे बिराड परत उभं करतील एवढं, काय बिराड घेऊन जावं कोणा काय पाहिजे ते, किती आवरायचं कमी होईल का. ती ट्रान्सपोर्टेशन हवं ते ट्रकात बिटक खर्चच असेल. तुम्ही म्हणा आणि असं काहीतरी शिकून येतात आणि घरी काहीतरी तसलं काय करू नका. फक्त ऐकून ठेवा की त्यागाची आपल्याला गरज आहे, एवढं खरं. म्हणून बाह्य त्याग मी कमी समजलो, जाऊ देत कमी आहेत ते, त्याची क्वालिटी माझ्या दृष्टीने कमीच आहे. वस्तू शेवटी मुळात कमी मूल्याची आहे, जड आहे, त्यामुळे तिला व्हॅल्यू देणंच कशी. त्याच्यापेक्षा ते आग्रहण मतन आरती बेत आहेत ते सगळं ती जाऊ दे. त्याच्यापेक्षा त्याची खरी गरज आहे, ते आग्रह आहेत, संस्कार आहेत, अमकाय ते जाऊ दे. किंवा आपण पाहिली ते मनानं सोडायचं झालं तरी मनुष्य पहिल्यांदा व्हायला लागतो तो जागा. तेव्हा निरंजन स्वामींचं पहिलं शिकायचं ते जागे झाले. अरे हे मी इतकी वर्ष करतो, दरवेळेला मी सगळं घेऊन गोळा करून तिथं जातो, ही माणसं मला पुन्हा बाहेर पाठवतो पैशासाठी. कोण माझ्या सुखाचे नाही, ह्याचं नाही, पोटाचा नाही, पाण्याचा नाही, कसला विचार करीत नाही, जावा तुम्ही मिळून या म्हणतात. झाले ते सावध झाले. तर तसं पहिली पायरी त्यांची जागृतीची. नंतर कीर्तनानं आलेली ती जाग, ती देवाच्या प्राप्तीची जिज्ञासा की माझं समाधान कशात आहे ते त्यांना पाहिजे. हे असं करून माझं समाधान होणार नाही. तर मला आपलं ती गाडी शंटिंगची गाडी असते ना, दादर टू बोरिवली, बोरिवली टू दादर, आपलं चाललंय हेच काम कार्यक्रम दिवसभर. तो ड्रायव्हरचा कंटाळा तर शेवटी काय काम आहे, इकडून तिकडे न्यायची, तिकडून इकडं आणायचे. तर हे जसं काम कार्यक्रम आहे, मग आपल्या यरधारात चालू आहेत की दुसरं काय चालू आहे, तर हे चुकणार नाही हे ज्याच्या लक्षात आलेलं आहे त्याला देवप्राप्तीची जिज्ञासा लागलेली आहे. ती त्यांना त्यांच्या वेलबागेतल्या कीर्तनाला लागेल. बरोबर. मग निर्धार, मग आता हे सोडायचं नाही की हा मिळवल्याशिवाय सोडायचं नाही. मग सगळे व्यावहारिक गुण म्हणतो अगदी साध्या पातळीवर की क्षमेचा आहे, शांतीचा आहे, त्यागाचा आहे, नामाचं आहे. सगळ्याचं काय होतं, निर्धाराला फळ आहे हे बरोबर, पण निर्धार नाही येत, आमच्याकडे निर्णय आहेत. तिथं थोडंसं फरक आहे. निर्णय झालेला असतो. आता मुलाचा अभ्यासाचा आपण निर्धार समजतो, पण तो निर्णय असतो झालेला, त्यामुळे त्याचं पुढं काय होत नाही. पूर्वी काय व्हायचं, म्हणजे आता अजूनही तसं आहे थोडंफार काही ठिकाणी काही बाबतीत, की अभ्यासाचा निर्धार असायचा आणि तो वर्षभर टिकायचा. आता काय झालं, क्षमताधिष्ठित काहीतरी शिक्षण वगैरे आलं, असं जसं मूल्याधिष्ठित शिक्षण वगैरे आलं. नुसतंच शिक्षण आहे, मूल्य वगैरेचं काय प्रश्न आलेला नाही, पण ते क्षमताधिष्ठित ज्याचे काही शिक्षण आलं त्यामुळे हा निर्धार आता वर्षभर सुद्धा टिकेनाचा झाला. सेमिस्टर 6 महिने पुरताच, 6 महिने सुद्धा निर्धार टिकत नाही त्याचा की बाबा मला अभ्यास करायचा आहे आणि 6 महिने काय वाटेल तर झालं तरी याच्यामध्ये काय येतं कामा नाही, असं त्याचं 6 महिने सुद्धा टिकत नाही. पुन्हा 1 महिना त्याला मोकळा सोडलेलाच आहे सगळे निर्धार सोडून. ते उरलेले निर्धार असं ठरलेले त्या महिन्यात काय करायचं ते अंमलात येतात. जाऊ दे. तर आपल्या लक्षात येतं की निर्धाराचं काय गणित आहे ते. एक सेमिस्टरभर टिकत नाही. शांत राहायचं ठरवलं सकाळी समजा आपण, तो प्रयोग म्हणून तो किती तास जातील प्रत्येकाने आपापलं ठरावं. मौन ठरवलं सगळं, दिवसभर मौन पाळलं, गैरसमज न होऊ देता असं मी गृहीत धरले आहे. म्हणजे नाही तर त्याच्यावरच एवढी भांडणं व्हायची, ते मौन नको म्हणायची वेळेची आणि त्याचा फायदा नको. सांगून सवरून व्यवस्थित अगदी की बाबा माझा आज अभ्यास चाललेला आहे की मी फार बोलतो, ते लगेच मान्य करतील घरातले, त्यामुळे त्याला काय प्रश्न नाही. तर तुम्ही ते सांगा, म्हणजे उलटं सोपं होईल काम की बरं झालं आज काय त्रास नाही असं म्हणून उलटं तुमच्या मनाला बोललं का, म्हणजे चुकून शब्द गेला तरी हात करतील. त्यामुळं ते आपल्याला सहकार्य मिळेल, पण आपला निर्धार किती वेळ टिकेल त्यांचं सहकार्य सुद्धा मिळेल. पण मलाच असं वाटेल एक सांगायचं होतं की झालं की आपल्यालाच वाटेल सांगावं, त्यांना वाटते अहो तुमचं मौन आहे असं ते कसं होईल ते बघा. तेव्हा काय फिरणं मौन कशा काय जे आहे सगळं ह्या निर्धार हा जो आहे तो आता मला सांगा, जर एक निर्धार टिकला, मी फक्त
फक्त व्यावहारिक पातळीवरचे विचार करतोय, परमार्थाच्या पातळीवर नंतरच बघू त्यांचं काय चाललंय ते. तर एक निर्धार टिकला, एक वर्षभर टिकला, मी म्हणतो आताच्या पद्धतीने एक सेमिस्टर टिकला, तर निदान तेवढी सेमिस्टर तरी सगळी त्याची क्लिअर सुटेल की नाही. आज अवघड झाले ते सुद्धा आता फार. हो वा, म्हणजे सगळं सुटलं म्हणजे असं वाटतं की काय झालं बाबा हे, असं वाटतं का पहिलाच आला का काय असं वाटतं. एकदा सुटला सेमिस्टर सुटली, मागं बघायला असं इतकं त्याची हे वाट. बरं ठीक आहे, मी म्हणतो निर्धार टिकला, तेवढी सेमिस्टर सुटली. मला सांगायचं असे व्यवहाराचे प्रश्न कितीतरी सुटते. औषधं घ्यायची राहणार नाही, व्यायाम राहणार नाहीत, दानधर्म राहणार नाहीत. निर्धार असेल तरच सांगतोय सगळं. जर निर्धार असेल तर हे सगळं होईल. पारायणं मागे पडणार नाहीत, राहणार नाहीत, दर्शनं राहणार नाहीत, जप मागे राहणार नाहीत. उलट ठरलेल्या दिवसाच्या ज्याचे निर्धार पक्के असतात त्याचं काम बिफोर टाईम असतं. उत्तम रेल्वेचा ड्रायव्हर आहे, रेल्वेचा उत्तम ड्रायव्हर आहे, त्याची गाडी बिफोर टाईम असते. तो तिथून त्याच्या वेळेला सोडतो. बरं, पुढच्या स्टेशनवर गेल्यावर तिथे काय टायमिंग दिली 8:05ला सोडेल. यायचं टायमिंग काय होतं 7:55, 7:50ला हजर गाडी. ते जसं एक उत्तम ड्रायव्हरचं त्याचा निर्धार आहे, तो त्याचं सगळं पूर्ण लक्ष त्या कामावरच आहे, तर ते कामावरचं लक्ष बरोबर त्याला बिफोर टाईम घेऊन जातं. आपलं इकडं लेट 40 मिनिट, मग हळूहळू पुढच्या स्टेशनला 50, मग 120 मिनिट वगैरे असं ते लागतात बोर्ड हळूहळू पाहिजे असतील आपण स्टेशनवर. तेव्हा निर्धार जर अंमलात यायला हवा असला तर एक तर तो विचारपूर्वक केलेला असला पाहिजे. दुसरी गोष्ट तो स्वतःला पटलेला असला पाहिजे पूर्ण. हे का अंमलात येत नाहीत याचा मी एक विचार केला, त्यामुळे तो आपल्यासमोर मी ठेवतो. एक तर ते विचारपूर्वक केलेले असतात. कोणतरी काहीतरी म्हणतं, आपण पण काहीतरी म्हणतो, त्याला आपण निर्धार समजतो, नाही जमणार. विचारपूर्वक असला पाहिजे, पटलेला असलं. हे सगळं भक्तीत लागू आहे पुन्हा सगळं जसंच्या तसं. तर पटलेलं असलं पाहिजे. मनाला जी पटलेली गोष्ट आहे तीच टिकण्याची शक्यता आहे. ते निश्चित स्वरूपाचं काहीतरी पाहिजे. नाहीतर आता आपण खूप चांगलं वागायचं वगैरे ठरवतो का नाही, म्हणजे आता आधीच चांगले असो तर काही प्रश्नच येत नाही, पण समजा चांगली नाही पण थोडं सुधारायचं समजा, तर आता शांत राहायचं असं ठरवलं समजा, म्हणजे आधी अशांत होतो अशी कल्पना करू आपण. तर ते जे काय ठरवलेलं आहे ते माझं निश्चित स्वरूपाचं नाही. हे सगळं चांगलं वागायचं. आता चांगलं म्हणजे काय हे प्रश्नच राहतो शेवटी. त्यामुळे निश्चित स्वरूपाचा काहीतरी निर्धार आला त्या स्वरूप असलं पाहिजे की अमुक एक गोष्ट एक 6ला उठायचं आहे, 8ला उठायचं आहे, का काय 10ला झोपायचं आहे, काहीतरी विशिष्ट स्वरूपाचं असेल ते होईल. तर निर्धाराला निश्चित स्वरूप असेल तर ते होईल. मग त्यासाठी लागणारा आवश्यक संयम आहे. त्याच्याशिवाय हे काम होत नाही पुढे. निर्धार पुढे का जात नाही, निर्णय असतात पण त्याचे निर्धारात रूपांतर का होत नाही, फळ का देत नाही, तर त्यासाठी जे संयम लागतात त्यांचा अभाव असतो. ते टप्पे फक्त सांगतो, वेळ नाही आहे की नाही आहे म्हणून. तो संयमांचा अभाव. आपले जे निर्धार आहेत त्याची उजळणी होत नाही. हे बघितलं खूप वेळा. एकदा निर्धार वर्षाच्या सुरुवातीला होतो आणि वर्षाच्या शेवटी आपल्याला नाही जपाच्या संकल्पाच्या शेवटी आठवण 3 लाखांमागे पडलो, 5 लाखांमागे पडलो. ते आता त्याचा काय उपयोग नाहीच, कारण आता 8 दिवस राहिले. त्यावेळेला बेरीज करून पहिल्या महिन्याच्या बेरीजला कळतं, हां ठीक आहे 1 महिना झाला, 1/12 आहे का नाही आहे, हिथंच करा दुरुस्ती काय असेल ते. तसं होत नाही. ती दुरुस्ती ती शेवटी 11 महिन्यात होता काय करणार, 12 महिन्याचं भरून काढणार. मग आता ह्या वर्ष जाऊ दे. महाराज समजून घेतातच. महाराज म्हणतील हा अजिबात घेत नव्हता, त्यापेक्षा किती घेतलं असं म्हणतील आणि सोडून देतील. त्यामुळं ते फक्त पासच करतात. त्यामुळं त्याची उजळणी जी व्हायला पाहिजे ती निर्धाराची उजळणी होत नाही. त्याला जी मदत लोकांची घ्यावी लागते ती घेतली जात नाही. मदत सुद्धा लागते. आपले निर्धार एकट्याच्या बळावर अंमलात आणणं हे महापुरुषाचं काम आहे. ते एकटे गेले, ते काय सगळ्या बरोबर ह्याला घेऊन गेले नाहीत प्रपंच सगळा, किंवा काही आपले सहकारी घेऊन गेले नाहीत की बाबा मी असं डोकं फोडून घेणार नाही, दर्शन झालं तर असं होणार आहे तसं होणार आहे, माझ्याबरोबर चला बघायला वगैरे, काय शूटिंग फिटिंग केलं तुझं काय नाही म्हणजे ह्युमन शूटिंग. तर तसलं काही नाही. त्यांनी प्रत्यक्ष मला जायचं आहे ना, सांगितलं ना घरी, मी या निघालेलं आहे, होईल दर्शन तेव्हा येईन, असं करून ते गेले नाही. 1 वर्ष 7 दिवस तसं 1 वर्ष 7 दिवस मला समोर दिसले पाहिजेत. मला हे असलं मान्य नाही. दत्तदर्शन मला समोर दत्त दिसले पाहिजेत, असं पाहिजे. तर हा निर्धार आहे, ह्याची उजळणी आहे. आता गुरु जरी भेटले तरी उजळणी आहे की आता ते सद्गुरू वाटेत भेटले तरी त्यांना काय सांगितलं की माझा असा निर्धार झाला, त्यासाठी मी निघालोय, तू जाऊ ना पुढे, मी आपले आशीर्वाद आहेत ना, करू ना, मी हे कर, माझे आशीर्वाद आहेत, तुला दत्तदर्शन होईल, मी स्वप्नात दिलं तुला प्रत्यक्ष होईल. त्यासाठी मदत घ्यावी लागते. त्यासाठी ती मदत घेतली की गुरुची सुद्धा मदत आहे भरतो वाटेत हे सगळं करायला. पुन्हा एक बळ आहे, रिएन्फोर्समेंट केले, रिएन्फोर्समेंट आहे आणि कृपा आहे. त्या कृपाही या सगळ्या लागते. निर्धार आपल्या बळाने पूर्ण करीन म्हणणं म्हणजे सूक्ष्म स्वरूपातला अहंकार असतो.
तो जाण्यासाठी कृपा लागते. ती कृपेची जाणीव एवढ्यासाठी ठेवायची की मी ठरवलंय, पण तडीला जायचं असलं तर कृपेची गरज आहे. तर तेवढी 1% कृपा सुद्धा भाग काय. नाहीतरी मला सांगा 50वर सुटायचं असलं तर 49वर नापास होतो का नाही. मग 1% कोणाचा असतो? कृपेचाच आहे ना. मग तो मिळू दे ना आपल्याला. तेवढं मिळालं की झालं का मग आपलं. मग काय पुढं 50च्या पुढं काय 70 मिळालं ते पास आहे ना. तसं पास व्हायला हे एवढं सगळं लागेल. तेव्हा निर्धार अंमलात यायला एवढं लागेल. निरंजनांची ज्या निर्धाराच्या कथा आहेत, असंख्य वेळा त्यांना आयुष्यात निर्धार करावे लागले, ते पाळावे लागले, ते घर लुटलं वगैरे सांगितलं. तसं त्यातलं सर्वात एक मला महत्त्वाचा वाटलेला विषय आहे तो सांगतो की गुरुच्या आज्ञेनं त्यांनी पहिले 5 अभंग लिहिले. पहिले 5 अभंग अगदी गुरुनी जेव्हा त्यांना काय दीक्षा दिली, अनुग्रह दिला, त्यावेळेला त्यांनी त्यांच्या आज्ञेनं तू हे काम कर असं सांगितलं होतं. कारण त्यांच्याकडे ती शक्ती आहे आणि आजही त्या शक्तीचा, त्या प्रसंगांचा आपण अनुभव घेतो. त्याच्या सामर्थ्यावरून कल्पना येते की त्यांच्या म्हणण्यात काय तथ्य असेल. ते 5 अभंग लिहिले. त्यानंतर साक्षात्काराचं ते प्रकरण लिहिलं. ज्यावेळेला साक्षात्कार झाला त्यावेळेला स्वात्मपरिचिती आहे, साक्षात्कार आहे, सगळी प्रकरणं. त्यानंतर इतर अभंग साहित्य रचना काय असेल ते सगळं, हे सगळं परत आल्यानंतर अर्पण करून टाकलं गुरुंना. परत आले नाशिकला, नाशिकला गेल्यानंतर गुरुंना अर्पण केलं. तिथून ते परत आले आणि त्यांचे जे मित्र होते बळवंतराव देशपांडे म्हणून होते, त्यांच्याकडे जुन्नरला जाऊन राहिले. तिथे राहिलेले असताना ते एक दिवशी सकाळी उठल्यावर जे सगळं त्यांचं पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती की ती ह्याच्यावर लिहिलेचं, पत्रावर असं सगळं लिहिलेचं आणि ती पोथी पद्धतीनं सगळं परतच करायची. दुसरा काय मार्ग नाही, स्वतःचं काय असेल ते लिहून ठेवायचं. त्यांनी जे काय म्हणून लिहून ठेवलं होतं सगळं, ते सगळं जसंच्या तसं भस्मसात झालेलं होतं आणि त्याची राख होती फक्त त्याच्यासमोर. तेव्हा आजवर जे सगळं लिहिलं त्याची सगळ्याची राख फक्त सगळी आहे एवढं त्यांच्या लक्षात आलं. आता निर्धाराचे परत प्रसंग उद्भवला. त्यांच्या बाबतीत निर्धार हा फार मोठा एक खेळासारखा गुण आहे म्हणून हा प्रसंग सांगितला. त्या जवळ सप्तशृंगी आहे, तिथे गेले, गडावर बसले. आपल्याला माहिती आहे की त्यांनी दत्तगुरूंना प्रार्थना केली की मला माझ्या गुरूंनी पण सांगितलं, आपणही सांगितलं की लिही, म्हणून मी लिहिलं. कारण तर त्याचं काय झालं तर आता हे तुम्ही बघा काय झालं ते. हे जर मी लिहिलेलं खरं असेल आणि जर या आज्ञा सगळ्या खऱ्या असतील, मी जर माझं काम मनापासून आणि प्रामाणिकपणे केलं असेल, भक्तीने केलं असेल, तर मला हे आहे असं करून द्या. ती राख सगळी एका फडक्यात बांधली आणि ते फडकं घेऊन सप्तशृंगी जाऊन बसले. आणि मी म्हणले तोपर्यंत उपोषण करणार, जोपर्यंत हे होतच असं होत नाही. काय असतं की ते आता मग लुटवायचं ते एक वेळ जाऊ दे, पण हे निर्धाराचं प्रकरण कसं आहे बघा की किती निर्धार असेल. उपोषणाला बसले, तर दिवशी उपोषणाची परिस्थिती काय आहे ते सांगितलेली आहे. येई वो श्री गुरु स्वामी दत्तात्रया, येई वो श्री गुरु स्वामी दत्तात्रय, दयाळा सखया दीनबंधू, दयाळा सखया दीनबंधू, येई वो श्री गुरु स्वामी दत्तात्रय, येई वो श्री गुरु स्वामी दत्तात्रय, अनाथांचा नाथ कृपेचा सागर, अनाथाचा नाथ कृपेचा सागर, बहुत उदार सर्वागुणे, बहुत उदार सर्वागुणे, भक्त काजासाठी धावून यायसी, भक्त काजासाठी धावून यायसी, हेची वागवीसी ब्रीद सदा, हेची वागवीसी ब्रीद सदा, निरंजन म्हणे धावून यावे, निरंजन म्हणे धावून यावे, ग्रंथ उठवावे जळाले ते, ग्रंथ उठवावे जळाले ते, येई ओ श्री गुरु स्वामी दत्तात्रय, येई ओ श्री गुरु स्वामी दत्तात्रय. पहिलं
पहिल्या दिवशीची प्रार्थना. त्याने अशा प्रार्थना करीत गेली आणि रोज प्रार्थना रोज हे काम सुरू की उठलं की दिवसभर हे आळवायची प्रार्थना, हे माझं होतं तसं करून द्या, कारण मी तुमच्या आज्ञेने लिहिलं, तुमचं लिहिलं. पुढच्या अभंगात तोही उल्लेख आहे. गिरनारा ठाई भेटून या तुवा, गिरनारा ठाई भेटून या तुवा, शब्द देव देवा बोलिलासी, शब्द देव देवा बोलिलासी, निसंग कविता गाई माझे गुण, निसंग कविता गाई माझे गुण, निर्गुण सगुण कैसे तरी, निर्गुण सगुण कैसे तरी, करीसे जी कविता चाले पृथ्वीवरी, करीसी जे कविता चाले पृथ्वीवरी, होईल सर्वापरी मान्य सदा, होईल सर्वापरी मान्य सदा, निरंजन म्हणे तरी ताया यावे, निरंजन म्हणे तरी त्वा सत्वरी यावे, ग्रंथ उठवावे जळाले ते, ग्रंथ उठवावे जळाले ते, येई ओ श्री गुरु स्वामी दत्तात्रय, येई ओ श्री गुरु स्वामी दत्तात्रय. आज वेळ होत आली त्यामुळे मला थांबावं लागेल. तर हे निर्धारांनी बसलेले आहेत. आपण एवढ्या वेळा निर्धाराने बसलात हे खूपच आहे. त्यामुळे आता आपल्या निर्धाराचे काही अंत पाहत नाही. फक्त त्यांचं पद आता आपल्या समारोपासाठी असू दे म्हणून ते ठेवतो. हा जे काय पुढे काय 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 झालं आहे आणि त्यांच्या अभंगात त्यांनी त्यांची तळमळ पुढच्या 3 दिवसात काय काय मांडलेली आहे ते आपल्यासमोर आता पुढच्या वेळेला त्यांच्या कृपेने पाहू. नंतर म्हणून झाल्यावर एक झालं की ठीक. त्याने ज्या अनेक प्रार्थना केल्या त्याच्यातली ही एक आहे. आपण काय होऊ तराई त्या सद्गुरूच्या पायी हे आपण म्हणतो. हरीचे गुण गाई म्हणतो. आता आपलं त्यांचं संकीर्तन सुरूच आहे सध्या, आता सुरू झालेलंच आहे. तर त्याच्यात त्यांची एक मनुजा राम सदा अवधरे म्हणून एक प्रार्थना आहे. तर मी तो अभंग तेवढा म्हणून मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे, भ्रमदायक जग सर्व ही मानुनी, भ्रमदायक जग सर्व ही मानुनी, माया आसदरे, माया आसदरे, मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे, कामादिक रिपु दंडुनि अंतरी, कामादिक रिपु दंडुनि अंतरी, सांडी दुर्मदरे, सांडी दुर्मदरे, मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे, सावळी सुंदर मूर्ती हरीची, सावळी सुंदर मूर्ती हरीची, ध्याई मनी आदरे, ध्याई मनी आदरे, मनुजा राम
सदा वद रे मनुजा राम सदा वद रे मनुजा राम सदा वद रे रघुवीर अक्षयी देल तू ते रघुवीर अक्षयी देल तू ते निरंजन पद रे निरंजन पद रे मनुजा राम सदा वद रे मनुजा राम सदा वद रे मनुजा राम सदा वद रे जानकी वन स्मरण जय जय राम